इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। माघी गणेशोत्सव अर्थात तिलकुंद चतुर्थी, त्याच अनुषंगाने हिंदू सनातनी धर्माच्या मान्यतेनुसार माघ महिन्यातील विनायकी चतुर्थीला गणपती बाप्पाचे जन्म झाल्याने तिथीप्रमाणे माघी गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा असून गणपती बाप्पाच्या जन्मोत्सव सोहळ्याअंतर्गत पाळण्यामध्ये बाल गणेश रूपी मूर्तीचे तथा प्रतिमेचे पूजन करण्याबाबतची अनोखी परंपरा आहे। त्याच अनुषंगाने गत 33 वर्षांची गणेश भक्ती रूपी अखंड निरंतर सेवा सुरू ठेवताना बी केबिन रोडवरील गणेश मंदिराअंतर्गत मंगलमूर्ती मित्रमंडळाच्या माध्यमातून मंडळाचे अध्यक्ष निशिकांत राऊत तथा अंजली राऊत आदी राऊत दाम्पत्याच्या माध्यमातून माघी गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावात तसेच उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। गणपती घ्या मंगलमूर्ती मित्रमंडळाच्या माध्यमातून अध्यक्ष निशिकांत राऊत तसेच अंजली राऊत आदींच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली माघी गणेशोत्सव गत 33 वर्षांपासून मोठ्या उत्साहात तसेच भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत असून नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे याच अनुषंगाने मंगलमूर्ती मित्रमंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम तसेच वसुभाऊ बापट, कमलाकर वैशंपायन, हसरा गजरा, राजा मयेकर, मंगला खाडीलकर अशा विविध सुप्रसिद्ध कलाकार तसेच सिने कलाकारांच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात येत असून मुलांसाठी सांस्कृतिक विविध स्पर्धेचे उपक्रम तसेच ज्येष्ठ नागरिक सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एरियल फोटोग्राफीद्वारे घेतलेल्या फोटोंचे प्रदर्शन हा मानाचा तुरा असून पुण्याचे प्रसिद्ध चित्रकार जी.बी. दीक्षित यांनी रेखाटलेले गुरुचरित्राचे 52 अध्याय रूपी चित्र प्रदर्शन अशा इतर अनेक सामाजिक उपक्रम सदर माघी गणेशोत्सवानिमित्त मंगलमूर्ती मित्रमंडळाच्या माध्यमातून गत 33 वर्षापासून सुरू असून मंगलमूर्ती मंडळाच्या माध्यमातून दर्जेदार माघी गणेशोत्सव जन्म सोहळा हा शहरात नेहमीच श्रद्धारूपी चर्चेचा विषय असतो। तीच परंपरा अखंडित राखत या वर्षी देखील सालाबाद प्रमाणे मंगलमूर्ती मित्रमंडळाचे अध्यक्ष निशिकांत राऊत तसेच शिवसेना उबाटा जिल्हा संघटक तथा माजी उपनगराध्यक्षा अंजली निशिकांत राऊत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बी केबिन रोड येथील गणेश मंदिराअंतर्गत माघी गणेशोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। सदर माघी गणेशोत्सवानिमित्त महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ तसेच शिवसेना उबाटा गटाचे शहर संघटक डॉक्टर जे मानकर यांच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले। माघी गणेशोत्सवानिमित्त मंगलमूर्ती मित्रमंडळाच्या माध्यमातून आयोजित सदर हळदी कुंकू समारंभाला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद देत शेकडोंच्या संख्येने उपस्थिती लावून सदर हळदी कुंकू समारंभाचा लाभ घेतला। मंगलमूर्ती मित्रमंडळाच्या माध्यमातून उपस्थित महिलांना हळदी कुंकू तसेच वाणाचे देखील वाटप करण्यात आले। मंगलमूर्ती मित्रमंडळाच्या माध्यमातून शिवसेना उबाटा गटाच्या जिल्हा संघटक माजी उपनगराध्यक्षा अंजली राऊत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच माजी नगरसेविका रेश्मा काळे, उबाटा गटाचे शहर प्रमुख अजित काळे, ॲडव्होकेट संदीप पगारे तसेच समीर पाराशर, संगीता पाराशर, अमोल गुप्ते, मधुर गुप्ते अशा इतर अनेक मंडळ सदस्यांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमांतर्गत आयोजित सदर हळदी कुंकू समारंभाला उल्हासनगर महानगरपालिकेच्या शिवसेना उबाटा गटाच्या नगरसेविका वसुधाताई बोडारे तसेच शिवसेना उबाटा पक्षाच्या उल्हासनगर शहराध्यक्षा जया तेजी, महाराष्ट्र शहर संघटक भावनाताई भारंबे तसेच कल्याणपूर्व संघटक मायाताई माळवे अशा व इतर अनेक शिवसेनेच्या महिला आघाडी पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थिती लावत मंगलमूर्ती मित्रमंडळाच्या माध्यमातून आयोजित सदर माघी गणेशोत्सवाअंतर्गत गणेश मंदिरात गणपती बाप्पाचे विधिवत दर्शन घेतले। सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची हो वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची हो उटी शेंदुराची कंठी उपस्थित सर्वच मान्यवरांचा मंगलमूर्ती मित्रमंडळाच्या माध्यमातून सदर मंडळाच्या प्रमुख आधारस्तंभ तथा शिवसेना
उभाटा गटाच्या अंजली राऊत यांच्या प्रमुख अधिपत्याखाली स्वागत करण्यात आले। तसेच उपस्थित सर्वच मान्यवरांनी सदर स्तुती उपक्रम आयोजनाबाबत अंजली राऊत यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले। तसेच उपस्थित सर्वच मान्यवरांना हळदी कुंकू समारंभानिमित्त मंगलमूर्ती मित्रमंडळाच्या माध्यमातून हळदी कुंकू देत वाणाचे देखील वाटप करण्यात आले। सदर गणेशोत्सवांतर्गत शिवसेना उभाटा गटाचे उल्हासनगर शहर संघटक डॉक्टर जे मानकर यांच्या माध्यमातून आयोजित सदर आरोग्य शिबिरांतर्गत परिसरातील शेकडो नागरिकांनी विशेषतः महिला तथा वयोवृद्ध तसेच लहान मुलांच्या करण्यात आलेल्या अनेक शारीरिक तपासण्या तसेच त्यांना देण्यात आलेल्या विनामूल्य औषधे हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले। मागी गणेशोत्सवानिमित्त मंगलमूर्ती मित्रमंडळाच्या माध्यमातून आयोजित सदर हळदी कुंकू कार्यक्रम तसेच विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराला शिवसेना उभाटा पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू, भीमसेन मोरे तसेच अनेक शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी विशेष उपस्थिती लावत सदर मागी गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पांचे विधिवत दर्शन घेतले। मंगलमूर्ती मित्रमंडळाच्या माध्यमातून मागी गणेशोत्सवानिमित्त आयोजित सदर गणेशोत्सव जन्म सोहळा, हळदी कुंकू समारंभ तसेच विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिरांतर्गत विशेष उपस्थिती लावणाऱ्या शिवसेना उभाटा गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तसेच उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू, भीमसेन मोरे अशा व इतर अनेक शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांचा मंगलमूर्ती मित्रमंडळाचे अध्यक्ष निशिकांत उर्फ बाळा राऊत तसेच माजी उपनगराध्यक्ष तथा शिवसेना उभाटा गटाच्या जिल्हा संघटक अंजली राऊत यांच्या माध्यमातून मंडळ पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या हस्ते शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला। शिवसेना उभाटा गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तसेच उपस्थित मान्यवरांनी सर्वांनाच मागे गणेशोत्सवानिमित्त विशेष शुभेच्छा दिल्या। तसेच गत 33 वर्षाची परंपरा अखंडित राखत आपल्या अनेक सामाजिक उपक्रम आयोजनाच्या माध्यमातून मागे गणेशोत्सवानिमित्त मंगलमूर्ती मित्रमंडळाचे अध्यक्ष निशिकांत राऊत तसेच अंजली राऊत आदी राऊत दाम्पत्याचे विशेष कौतुक करीत सदर मंगलमूर्ती मित्रमंडळाच्या पुढील भवितव्य तसेच सामाजिक उपक्रमाबाबत त्यांना विशेष शुभेच्छा दिल्या। सदर प्रसंगी शिवसेना उभाटा गटाचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी देखील मागे गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाचे विधिवत दर्शन घेतले। अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी केणकर यांनी देखील आवर्जून उपस्थिती लावत मंगलमूर्ती मित्रमंडळाच्या माध्यमातून आयोजित सदर मागी गणेशोत्सवांतर्गत गणपती बाप्पाचे विधिवत दर्शन घेतले। या प्रसंगी त्यांच्या समवेत उद्योजक तथा समाजसेवक संदीप तेलंगे, संदीप मांजरेकर, महेश वाल्मिकी अशा व इतर अनेक शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली। आमदार डॉक्टर बालाजी केणकर तसेच उपस्थित सर्वच मान्यवरांचे मंडळाचे अध्यक्ष निशिकांत राऊत तसेच
अंजली राऊत आदींच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला। आमदार डॉक्टर बालाजी गेणकर यांनी सदर प्रसंगी आयोजित महाआरोग्य शिबिरांतर्गत आपल्या अनेक शारीरिक चाचण्या करून घेतल्या। तसेच सदर प्रसंगी माजी नगराध्यक्ष विजय तात्या पवार तसेच मंडळाचे आधारस्तंभ नरेंद्र कुलकर्णी काका यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स। विजय पवार माजी नगराध्यक्ष या मंडळामध्ये कायम आम्हाला सहकार्य लागायचं। गेले 33 वर्ष ते बऱ्याच वर्षी मागी गणेशोत्सव एक पूर्वी फार कमी प्रमाणात होता। हल्ली ज्या पद्धतीने आपण गणेशोत्सव साजरा करतो त्याच पद्धतीने मागी गणेशोत्सव साजरा होतोय। बऱ्याच ठिकाणी मंडळ आणि घरगुती मागी गणपती उत्सव होत आहेत। चांगली गोष्ट आहे, भक्तीमध्ये शक्ती आहे आणि विघ्नहर्ता सुखकर्ता असं गणरायाचं आगमन प्रत्येक घरोघरी होत आहे। नक्कीच त्यामुळं लोकांना सुखद एक आनंदायी वातावरण होतं। लोकांची विघ्न जातात, दुःख विसरतात, सुख येतं। अशा या मागी गणेशोत्सव निमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। या ठिकाणी आमचे जे शहर समन्वयक निशिकांत उर्फ बाळा राऊत, निशिकांत म्हणून त्यांना फार कमी ओळखतात, पण बाळा राऊत म्हटल्यानंतर सर्व अंबरनाथ होतो, आणि जिल्हा संघटिका अंजलीताई राऊत आणि मंगलमूर्ती मित्र मंडळ यांच्या माध्यमातून 33 वर्ष या ठिकाणी या मागी गणेशोत्सव गणपतीचं मंदिर आहे आणि याची भक्तिभावे पूजा करतायत। नक्कीच बाप्पा प्रसन्न होऊन या सर्वांना आशीर्वाद देत आहेत। त्यांचं आरोग्य आयुष्य चांगलं लाभावं असे मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो। या निमित्त आमचे शहर प्रमुख अजितजी काळे त्यांनी पगारेची पटकन काहीतरी येतं, उपजिल्हा प्रमुख मोरे, उपजिल्हा राशन शाहू आणि आज या ठिकाणी मंगलमूर्ती मित्रमंडळाच्या माध्यमातून वतीनं शिवशाही न्यूरोक्रिटिक केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या विधानसभा संघटक डॉक्टर मानकर यांचं नियोजित असलेलं हॉस्पिटल लवकरच या ठिकाणी उद्घाटन होणार आहे। त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिर चालू आहे। सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी प्रयत्न करणारे व्यक्ती त्यांचंही आरोग्य चांगलं राहावं आहे असं मी बाप्पाची चरणी प्रार्थना करतो। आणि त्यामुळे ते लोकांचं आरोग्य चांगलं ठेवतं। त्या शहर संघटिका त्या देवी शहर संघटिका आमच्या गवाणीताई आमच्या देशमुख पवारकर या सर्वांना दीर्घायुष्य लाभावं अशी मी बाप्पाची चरणी प्रार्थना करतो। पुन्हा एकदा या मंडळाचं काम गेली 33 वर्ष आहे, त्याचं 333 वर्ष चालवं अशी शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा। आज मागी गणेश जन्म सोहळा मंगलमूर्ती सोसायटीच्या मंगलमूर्ती मंदिरामध्ये संपन्न होत आहे। हे वर्ष 33वे वर्ष आहे आणि या निमित्तानं 33 वर्षामध्ये अनेक प्रकारचे लोकोपयोगी उपक्रम मंडळाने राबवलेले आहेत, ज्याचा लाभ संपूर्ण एरियामधल्या लोकांनी घेतलेला आहे। पूर्वीच्या काळी लोकांना स्टेज उपलब्ध होत नसे, त्या काळामध्ये मंगलमूर्ती मित्र मंडळानं महिला मुलांना
ज्येष्ठ नागरिकांना स्टेज उपलब्ध करून दिलं त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी। आणि एका वर्षी आपण माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं 88 वर्ष वय होतं, तर आपण 88 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार त्या वर्षी ठेवला होता। असे अनेक प्रकारचे उपक्रम मंडळाने राबवलेले आहे। आज संध्याकाळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ ठेवला आहे आणि नागरिकांसाठी हेल्थ चेकअप ठेवलेला आहे। त्यामध्ये जनरल हेल्थ चेकअप होऊन तुम्हाला पुढे रेफरन्स म्हणून हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उपलब्ध होणार आहेत। तर या प्रसंगी सर्वांनी उपस्थिती लाभावी, दर्शनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती करते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मंगलमूर्ती मित्रमंडळाचा मागी गणेश उत्सव हे 33वे वर्ष आहे आणि अतिशय उत्साहात आणि धार्मिक परंपरेनुसार संपूर्ण हा कार्यक्रम गेले 33 वर्ष मंगलमूर्ती मित्रमंडळाच्या वतीने दुतेबीतला उत्साहात साजरा होतो। आणि या उत्सवामध्ये आतापर्यंत अनेक मोठे मोठे कार्यक्रम उपक्रम मंडळाच्या वतीने घेतले होते। त्याच्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी जी एरियल फोटोग्राफी करून जे गरुड झेप म्हणून त्यांचं जे प्रदर्शन आहे त्याचंही आयोजन केलं होतं। मंगला काडिलकर यांचा आरसा हा कार्यक्रम, विसू बापट यांचं कुटुंब रंगले काव्यात, त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, त्यानंतर अंबरनाथमध्ये पहिल्यांदाच पैठणीचा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम, हा कन्सेप्ट देखील आमच्या मंडळाने फार पूर्वी चालू केला होता। डान्स कॉम्पिटिशन, सुगम संगीत स्पर्धा आणि इतर अशा अनेक लहान मुलांच्या मोठ्या लोकांच्या अशा अनेक स्पर्धांचं इथे आयोजन केलं होतं। आणि अशी खूप मोठी परंपरा 33 वर्षाची असलेलं आमचं मंडळ 33वा मागी गणेश उत्सव साजरा करत आहे। या निमित्ताने आज संध्याकाळी हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे आणि मोफत आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेलं आहे। असा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि या कार्यक्रमाला आजूबाजूच्या परिसरातील आणि या संपूर्ण भागातील अनेक लोक उपस्थित राहतात, दर्शनाचा लाभ घेतात, प्रसादाचा लाभ घेतात आणि या कार्यक्रमात सहभागी होतात। या मंगलमूर्ती मित्रमंडळाचा हा 33वा वर्धापन दिन आहे आणि मगाशी साहेबांनी सांगितलं, आमच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की अनेक विविध उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही लोकांशी जवळीक किंवा लोकांच्या हितार्थ आम्ही काही कार्यक्रम घेत असतो। अगदी त्याचप्रमाणे आज आमचे उल्हासनगरचे शहर संघटक डॉक्टर जे मानकर यांचं नव्याने शिवशाही हॉस्पिटलचं इथं लवकरच आपल्या सेवेसाठी येत आहेत। पण नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांच्या अगोदर आम्ही इथे मंगलमूर्तीचे जे रहिवासी आहेत किंवा इतर नागरिक आहेत त्यांना आपण ती सुविधा आज आपल्या गणेश जयंतीच्या निमित्ताने मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। तरी माझी विनंती की जास्तीत जास्त लोकांनी ह्या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, दर्शनाचा लाभ घ्यावा। तसेच महिलांसाठी एक हळदी कुंकाचा कार्यक्रम देखील इथे आयोजित केलेला आहे। तरी आपण यावं व तमाम अंबरनाथकरांच्या वतीने मी सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद।